नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, इयत्ता 6वी इतिहास व नागरिकशास्त्र या पाठ्यपुस्तकातील धडा 2 प्रागैतिहासिक काळ या धड्याचा स्वाध्याय आपण आता सोडणार आहोत. तर नवीन अभ्यासक्रम 2026 प्रमाणे आपण या धड्यातील प्रश्न उत्तर लिहिणार आहोत. प्रश्न पहिला आहे नावे लिहा. पण जर तुम्ही नवीन असाल या चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझं नाव आहे सपना टीचर. प्रश्न 1 आहे भारतातील काळ्या मातीची जमीन असलेले पठार. उत्तर आहे दख्खनचे पठार. 2 भारतातील शेतीला सर्वाधिक अनुकूल ठरलेला प्रदेश. उत्तर मध्य भारतातील विस्तृत पठार आणि गंगा यमुनेच्या दुआबाचा मैदानी प्रदेश हे भारतातील शेतीला सर्वाधिक अनुकूल ठरले. 3 लिपींचा उगम किंवा विकास झालेला नव्हता तो काळ. उत्तर प्रागैतिहासिक काळ म्हणजेच प्रीहिस्टॉरिक पिरियड. 4 दामियाबाद या उत्खनन स्थळाचा शोध लावणारे भारतीय पुरातत्व सर्वेक्षक. उत्तर P.B. बोपर्डीकर. नोंद 1958 मध्ये त्यांनी याचा शोध लावला. योग्य जोड्या जुळवायच्या. पुराश्मयुग अग्नीचा शोध, मध्याश्मयुग मोठे धारदार हत्यार, नवाश्मयुग चाकाचा शोध, ताम्रपाषाण युग शेती तंत्रज्ञान प्रगती. खालील तक्ता पूर्ण करायचं आहे. वैशिष्ट्य मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग. तर निवास गुहा, नवाश्मयुगात झोपड्या आणि मातीची घरं. इथे व्यवसायामध्ये मध्याश्मयुगात शिकार, मासेमारी, अन्न गोळा करणे. तर नवाश्मयुगामध्ये शेती, पशुपालन. साधनांमध्ये मध्याश्मयुगात लहान आकाराची हत्यारे होती, सूक्ष्म शस्त्रे, आणि नवाश्मयुगात घासून गुळगुळीत केलेली दगडाची हत्यारे. कलेमध्ये मध्याश्मयुगात गुहाचित्रे म्हणजे चित्रकला होती आणि नवाश्मयुगात मातीची रंगीत भांडी. जीवनशैलीमध्ये मध्याश्मयुगात भटकंती करायचे तर नवाश्मयुगात स्थिर जीवन होतं. ब प्रश्न आहे पुढील विधाने चूक की बरोबर ते सांगून चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. 1 जोर्वे येथे कांस्य धातूच्या 4 वस्तू मिळाल्या. उत्तर चूक. दुरुस्त केलेले विधान दामियाबाद येथे कांस्य धातूच्या 4 वस्तू मिळाल्या. जोर्वे येथे ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले. 2 नेवासा येथे जोर्वे संस्कृतीचे पहिले पुरावे सापडले. बरोबर. स्पष्टीकरण अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील गोदावरीची उपनदी प्रवराईच्या काठावर जोर्वे या स्थळाचा शोध लागला, जिथे या संस्कृतीचे पहिले पुरावे मिळाले. 3 महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांची एक जुनी ताम्रपाषाणयुगीन संस्कृती इनामगाव येथे आहे. इथे उत्तर बरोबर आहे. याचं स्पष्टीकरण असं आहे की पुणे जिल्ह्यातील इनामगाव हे महाराष्ट्रातील ताम्रपाषाणयुगीन आद्य शेतकऱ्यांचे एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे वसाहतीचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 3 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1 नवाश्मयुगात मानवाची जीवनशैली कशी बदलली. उत्तर शेतीची सुरुवात व स्थैर्य. मध्याश्मयुगामध्ये नैसर्गिकरित्या उगवलेल्या धान्याची कापणी करता करता मानव शेती करायला शिकला. नवाश्मयुगात मानवाने योग्य ऋतूमध्ये धान्य पेरणे व कापणी करणे सुरू केले, ज्यामुळे त्याची अन्नासाठीची भटकंती थांबली. कायमस्वरूपी वसाहती. शेतीमुळे मानवी जीवनाला स्थैर्य लाभल्यामुळे मानवाने एकत्र राहून गावे व वसाहती उभारल्या. हस्तकलांचा विकास. शेतीच्या विकासाबरोबर मानवाने मातीची भांडी घडवण्याची कला विकसित केली. वेगवेगळ्या आकारांची व रंगांची भांडी तयार करून त्यावर सुंदर कलाकुसर करण्यास सुरुवात केली. इतर कौशल्ये. मानवाने कापड विणण्याची कला, लाकडाच्या होड्या करून पाण्यावर संचार करण्याचे तंत्र या युगात शिकून घेतले. 2 ताम्रपाषाण युगाची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती. उत्तर तांब्याचा शोध व वापर. मानवाला तांबे या धातूचा शोध लागला. मानवाने दगडाच्या हत्यारांसोबत तांब्याचा वापर सुरू केला, म्हणून या कालखंडाला ताम्रपाषाण युग असे म्हणतात. चाकाचा शोध. ताम्रपाषाण युगात चाकाचा शोध लागल्यामुळे दळणवळण जलद व सुलभ झाले. तसेच मोठ्या प्रमाणात मातीची जमीन लागवडीखाली आणली गेली. व्यापाराचा विस्तार. चाकामुळे आंतरप्रांतीय व सागरी मार्गाने दूरच्या प्रदेशांची आणि संस्कृतींशी व्यापार वाढला. नागरीकरण व्यवसाय. धातुकाम, लाकूडकाम यांसारखे कौशल्यपूर्ण व्यवसाय सुरू झाले. यातूनच पुढे व्यापारी केंद्र निर्माण झाली आणि त्याचा विस्तार होऊन नगरे निर्माण झाली. ब खालील युगांची प्रत्येकी 2 वैशिष्ट्ये लिहा. पुराश्मयुग. वैशिष्ट्य 1 या काळातील मानव पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. तो गुहामध्ये किंवा झाडांच्या फांद्यावर राहत असे. 2 या काळातील मानवाची हत्यारे ओबडधोबड होती. तो प्रामुख्याने शिकार करणे, कंदमुळे गोळा करणे, खरवडणे, खणणे इत्यादी कामांसाठी दगडांचा वापर करत असे. 2 मध्याश्मयुग. वैशिष्ट्य
या काळात मानवाने डोंगराच्या कडेकपाऱ्यातून निर्माण झालेल्या नैसर्गिक गुहांमध्ये आणि शैलाश्रयांमध्ये आश्रय घेतला. या युगातील हत्यारांचा आकार लहान बनला. वेगवेगळ्या प्रकारांमध्ये दगड तो आता बारीक कापून शिकार, मासेमारी आणि कातडी कमवणे अशा अनेक कामांसाठी वापरू लागला. प्रश्न 4. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. जर नवाश्मयुगीन मानवाने शेती तंत्रज्ञान विकसित केले नसते तर आजचे मानवी जीवन कसे असते? कारणाचं उत्तर द्या. जर नवाश्मयुगीन मानवाने शेतीचे तंत्रज्ञान विकसित केले नसते तर मानवाला अन्न शोधत आजच्या काळातही सतत भटकंती करावी लागली असती. शेतीअभावी अन्नाचा तुटवडा राहिला असता, ज्यामुळे मानवाला केवळ शिकार आणि कंदमुळांवर अवलंबून राहावे लागले असते. स्थिर जीवन लाभले नसते. तर आज आपल्याला दिसणारी गावे, शहरे, घरे, समाजव्यवस्था आणि संस्कृती विकसित होऊ शकली नसती. मानवी जीवन आजही आदिमानवाप्रमाणेच अत्यंत कठीण अवस्थेत राहिले असते. 2. नवाश्मयुगात कोणते तंत्रज्ञान विकसित झाले ज्यामुळे मानवाचे दैनंदिन जीवन बदलले? उत्तर. नवाश्मयुगात खालील महत्त्वाचे तंत्रज्ञान विकसित झाले. शेतीचे तंत्रज्ञान, धान्य पेरणी, योग्य ऋतूत कापणी करणे, अतिरिक्त धान्य मुदतीसाठी साठवण्याचे तंत्र विकसित झाले. कुऱ्हाड व प्रगत हत्यारे, मानवाने दगडाला घासून गुळगुळीत केलेली धारदार कुऱ्हाड तयार केली, ज्याला लाकडी दांडा बसवण्याची युक्ती त्याने शोधली. चाकाचा शोध व मातीची भांडी, चाकाचा शोध लागल्यामुळे जलद गतीने सुबक आणि रंगीत मातीची भांडी घडवण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले. वस्त्र विणकाम व नाव निर्मिती, कापड विणण्याची कला आणि लाकडाच्या होड्या तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे मानवाचे दैनंदिन जीवन पूर्णपणे बदलले. प्रश्न 5. तुम्हाला नवीन घर घ्यायचं आहे, त्यासाठी कोणकोणत्या जीवनावश्यक बाबींचा विचार करून तुम्ही नवीन घर घ्याल? उत्तर. 1. पाण्याची उपलब्धता, नदी किंवा पाण्याचे स्रोत, पिण्यासाठी आणि वापरासाठी स्वच्छ पाणी जवळ असणे आवश्यक आहे. 2. सुपीक जमीन, परिसर, घराच्या आसपासचा परिसर मोकळा आणि गरजेच्या गोष्टींसाठी अनुकूल असावा. सुरक्षित हवामान, घर असणारा परिसर नैसर्गिक आपत्तींपासून, उदाहरणार्थ पूर, कडाक्याची थंडी आणि वादळ, सुरक्षित असणारा असावा. वाहतूक व दळणवळणाची सोय, रस्ते आणि वाहतुकीची साधने सहज उपलब्ध असणारा परिसर असावा. हा स्वाध्याय इथेच संपलाय मित्रांनो. पण जर तुम्हाला तुमच्या इयत्तेच्या कोणत्याही विषयाचा व्हिडिओ हवा असेल तर आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. पण जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये कमेंट करता येत नसेल तर तुम्ही इयत्ता 7वी, 8वी, 9वी, 10वी कोणत्याही व्हिडिओमध्ये जा, तिथे कमेंट करून तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू शकता. तर अशाच प्रकारे आपण छान अभ्यास करूया. व्हिडिओ आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्लेलिस्ट असतात त्या प्लेलिस्ट तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या धड्यांचे प्रश्न उत्तरं मिळतील. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो.